नमस्कार मंडळी मित्रांनो, मी तुमचा लाडका सौरभ. तर मित्रांनो, ओम साईराम. सकाळी उठलो, चहा वगैरे पिली, फ्रेश झालो आणि निघालो आपल्या पदयात्रेला. तर साईराम मित्रांनो, आज खूप थंडी होती म्हणून सगळे जवळ चालत होते. हे बघा मित्रांनो, त्यामुळे मी पण स्वतःला खूप कव्हर केलं होतं. खूप थंडी होती, अक्षरशः तोंडातून वाफ निघत होती. तर मित्रांनो, ओम साईराम, जय साईराम करत सगळ्या माऊलींसोबत पोहोचलो आपल्या नाश्त्याच्या. तर साईराम मंडळी, हे बघा नाश्त्याला लाईन लागली होती. आजचा मेनू होता इडली, त्यामुळे चला आपण पण ताव मारायला जाऊ. सगळ्यात आधी पालखीचं दर्शन केलं आणि गेलो नाश्ता घेण्यासाठी. तर सगळे माऊली आपले नाश्ता करत होते, तर चला आपण पण आता नाश्ता करूया इडली. तर मित्रांनो, साईराम पालखीतला नाश्ता जेवण हे प्रसादापेक्षा काही मोठं नसतं, त्यामुळे आम्ही प्रसाद समजून सगळं खातो. सर्व माऊलींचा नाश्ता झाला आणि पालखी निघाली त्याच जोशात थाटामाटात. तर मित्रांनो, जाऊया आता पालखी घ्यायला खांद्यावरती, कारण दिवसातून एकदा तरी मला पालखी घ्यावीच लागते, त्यामुळे माझा काही दिवस पूर्ण होत नाही. नंतर मित्रांनो, आपल्या आंघोळीचा हॉल्ट आला. आंघोळ केल्याशिवाय काही फ्रेशनेस वाटत नाही. आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा निघालो आपल्या स्वर्ग सुखाच्या प्रवासाला. साईराम मित्रांनो, आंघोळ केल्यानंतर दरवर्षी आपला ठरलेला स्पॉट आहे, इथे आपण निरा पितो. थंड गारेगार निरा पिला आणि चालत पोहोचलो आपल्या दुपारच्या हॉल्टवरती, म्हणजे जेवणाच्या हॉल्टवरती पोहोचल्यानंतर आपण सगळ्यात आधी आपल्या पालखीचं दर्शन घेतो आणि नंतरच आपलं साई भोजन करतो. तर मित्रांनो, दुपारचं जेवणाला सुरुवात केली. सगळेजण माऊली जेवायला बसले होते. त्यानंतर गेलो थोडा आराम करण्यासाठी, आराम वगैरे केला आणि फायनली पालखी निघाली आपली 4 वाजता थाटामाटात त्याच जोशात. तर मित्रांनो, तुम्हाला पण आपल्या पालखीमध्ये जॉईन व्हायचं असेल, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. फायनली चालत पोहोचलो आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती. बॅनर वगैरे आपला हंतरला आणि आता मित्रांनो जाऊया आपण फ्रेश होण्यासाठी. फ्रेश झालो, बाबांची आरती केली, भजन केली, धमाल मस्ती केली आणि त्यानंतर गेलो झोपायला. चला आता आराम करूया. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्कीच करा. बाय.